तर आपण हे आता ग्रंथसखा ही ग्रंथालय जे सुरू केली त्या पाठीमागचं तुमची संकल्पना काय म्हणजे आता हे तुमच्या बाजूला शासकीय ग्रंथालय आहे तरी देखील तुम्ही खाजगीरित्या ग्रंथालय सुरू केलं हे कसं काय? काही गोष्टी तुमच्या कुंडलीमध्ये या लिहिलेल्याच असतात. त्याला भाग्ययोग म्हणा नाही तर काही शब्द वापरा. आमच्या घराण्यामध्ये वाचनाचं वेळ, माझा मोठा भाऊ त्यालाही वाचनाचा वेळ, माझे वडील त्यांना वाचनाचा वेळ. त्यामुळे वडिलांचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला माझ्याकडे जवळजवळ 10,000 पुस्तकं होती. बरोबर. घरी आमचं काय बरोबर. तर मग वडिलांनीच एक वाचन संस्कृतीचं बीज आमच्या मुलांमध्ये रोवलं. त्यांच्या स्मरणार्थ म्हणून ग्रंथालय काढायचं असं आमच्या कुटुंबामध्ये चर्चा झाली. पण त्याला नाव असं वडिलांचं वगैरे वडील खाजगी गोष्ट आहे, जगाशी त्याला काही संबंध नाही. त्यामुळे आम्ही त्याला ग्रंथसखा, ग्रंथसखा म्हणजे पुस्तकाचा मित्र जो कोणी आहे त्याची जात, धर्म, पंथ, भाषा, प्रदेश याच्या पलीकडे जाऊन पुस्तकप्रेमी जे आहेत ते एकत्र यावे, त्यांनी गप्पा माराव्यात, पुस्तकांवर चर्चा कराव्यात, पुस्तकं वाचावी आणि त्याच्यातनं काही मंथन झालं करावं म्हणून आम्ही ग्रंथसखाची स्थापना ही 2004 साली केली. 2004. तर सर असं मला कळलं की तुम्ही हे सगळं जे उभं केलं ते एक तुमची असलेली बंगला विकून केला किंवा घर विकून केलं ते बरोबर आहे? अगदी अगदी. याचं कारण असं, आमच्या धर्मात जातीत गाळा घेणं हे आमच्या रक्तातच नाही ना. गाळा बिळा हे गुजरात्यांनी घ्यावं, मारवाड्यांनी घ्यावं, मराठी माणूस त्यातल्या त्यात ब्राह्मण आहे त्याचा काय संबंध गाळा. ज्या वेळेला मी सांगितलं अशी लायब्ररी करण्यासाठी गाळा घेतोय त्यावेळेस माझ्या परिचितांनी मला विचारले काय गाळ्याचा तुझा काय संबंध. तर मग गाळा घेण्यासाठी काय करावं लागतं हेही आम्हाला माहिती नाही. मग आमचे स्नेही जे आहेत त्यांनी उचल खाल्ली, सगळ्यांनी मदत केली, कर्ज काढलं आम्ही आणि गाळा घेतला. आता गाळा घेतल्यानंतर मग त्याच्यात करायचं काय उद्योग. तर मग उद्योगासाठी आपल्याला आवड पुस्तकांची. आपण काही बेकरी काढू शकत नाही, हॉटेल काढू शकत नाही, आपला तो विषय नाही. आपलं ज्याच्यातली गती आहे तो भाग म्हणजे पुस्तकं. मग तो गाळा घेतल्यानंतर तिथे लायब्ररी काढावी. माझ्याकडे स्वतःची पुस्तकं होती, वडिलांनी जमा केलेली, भावाने घेतलेली, माझी स्वतःची काही पुस्तकं होती 1000-1200 अशी सगळी एकत्र करून आम्ही लायब्ररी. आता त्याच्यासाठी पैसा लागला पुन्हा, कारण गाळा घेण्यात सगळे पैसे संपले. फर्निचर करायला पाहिजे, त्याच्यामध्ये सगळी व्यवस्था करायला पाहिजे, जाहिराती करायला पाहिजे. मग याच्यासाठी घर विकलं माझं. बंगला 2014 फुटाचा होता. तो होता गणेश चौक मांजरली पलीकडे. मग त्याची गरज कसं आहे, त्यावेळेला एकत्र कुटुंब पद्धती होती. माझे आईवडील माझ्याकडे होते त्यामुळे तेवढं मोठं घर आम्हाला लागत होतं. बरोबर. आई वडिलांच्या निधनानंतर भाऊ वगैरे वेगवेगळे त्यांच्या घरी होते त्यांच्या. मग एवढ्या मोठ्या घराचं तर करायचं काय. पूर्वी जसे वाडे होते बघा, बरं माहिती आहे. ते वाड्यांमध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. काका मामा भाजी सगळेच एकत्र होते. त्यावेळेला तेवढी जागा पुरायची. नंतर ती जागा साफ करणं सुद्धा कठीण असतं. मग तो बंगला आम्ही विकून टाकला. त्याच्यातनं आम्ही इथे राहण्याचं घर आणि ग्रंथालयाचं फर्निचर. आणि आता फर्निचर म्हटल्यानंतर 10,000 पुस्तकं काय एका कोपऱ्यात नव्हती. बाकी जरी काम पडायला पुस्तकाच्या किमती अफाट 200-400 त्या काळात सुद्धा किमती होत्या. आणि आमचा निर्णय असा होता, आपल्याला सरकारी काहीही करायचं नाही, ग्रँट नको, मान्यता नको, आपलं आपलं हौशी आहे. जेव्हा आपल्याला वाटेल की बंद करायचं बरोबर दरवाजे लावून बंद करू शकतो. म्हणजे आपल्याला कुणाला उत्तर द्यायची गरज नाही. का बंद केलं, कशासाठी बंद केलं, कारण ते पूर्ण खाजगी ज्याला म्हणतात. बरं, पुढच्या पिढीला जर त्याच्यात इंटरेस्ट असतो तो गोष्ट वेगळी, ते त्यांच्या व्यापामध्ये आहे. म्हणून आम्ही असा निर्णय घेतला, खाजगी जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत ते ग्रंथालय चालवायचं, त्याला ग्रँट वगैरे काही नाही. आता तुम्ही आणि मॅडम देखील दोघेही शिक्षक होता बरोबर ना. हे शिक्षक सेवानिवृत्तीनंतर केलं की सेवानिवृत्ती? सगळं सेवानिवृत्ती. मी व्हॉलंटरी घेतली याच्या व्यवस्थापनासाठी. हा बापरे, किती वर्ष अगोदर?
मी 6 वर्ष अगोदर झाले. पण ते सगळं आर्थिक गणित जुळून आलं का घेऊन आलं कारण प्रॉव्हिडंट फंड होते ना आमचे, हां ते वापरता आले. ते वापरता आले. आता तुमच्याकडे जवळजवळ बघितलं मगाशी गेलो 35,000 ग्रंथसंख्या. मग आता तिथे कर्मचारी किती आहेत एकूण? कर्मचारी इथे 12 जण 12 जणांचं दरमहा पेमेंट द्यावं लागतं. दरमहा. पण ते कसं घ्यावं? वर्गणी येते ना, वाचकांची वर्गणी जी आहे ती येते. काही लोक देणग्या वगैरे देतात, बरोबर. त्यातनं विकासाची कामं होतात. आणि कमी पडलं तर आमचं पेन्शन. पेन्शन एखाद्या जेवायला वेळेला खायला असं किती होतं ना, लागतं? काय. आणि दोघांना हां. आणि आमचं पेन्शन सगळं पुस्तकं आणि याच्यावरच खर्च होतो. मी फार लोभी आहे पुस्तकाच्या बाबतीमध्ये. म्हणजे मी किमतीचा विचार करत नाही. हे पुस्तक पाहिजे ना, हे काय 2,000चं पुस्तक आहे. आता एखादा माणूस असा विचार करतो, 2,000चं पुस्तक काय करायचं, काय कागदच घेतले 2,000चे. मला मोह पडतो त्याचा. मी त्याला विचार नाही करत. 12 कर्मचारी आहेत आणि त्या 12 कर्मचाऱ्यांचा तुम्हाला पगार नाही. एकूण जेवढ्या आमच्या लायब्ररी किती आहेत आहेत, लायब्ररी? आमच्या 6 लायब्ररी आहेत. सगळ्यांचा मिळून 1,61,000 रुपये पगार आला दरमहा दरमहा. अंबरनाथ पूर्व, अंबरनाथ पश्चिम, बदलापूर पूर्व, बदलापूर पश्चिम. बरोबर. आणि तरी आम्ही काही आता खाजगीकरण केलं. शाश्वत पार्क म्हणून इथे एक बिल्डिंग आहे मोठ्या. म्हणजे हल्ली इथे कसं असं नगरं उभी राहतात, नगरं. फ्लॅट नाही. लायब्ररी. तर त्यांना पण आम्ही पुस्तकं दिली. आणि मोहातनं तर बाहेर आलं पाहिजे. आता ह्या पुस्तकांचं माझ्यानंतर या पुस्तकांचं भवितव्य काय, काय म्हणून आम्ही ज्या ज्यांना जिथे जिथे या परिसरामध्ये कोणी लायब्ररी काढतो बरोबर. तर त्यांना आम्ही 5-50 पुस्तकं भेट देतात. त्यांचं व्यवस्थापनही लावून देतो. व्यवस्थापन काय काय पाहिजे. काही काळ चालवून देतो काही काळ त्याचा स्टाफ जो आहे त्याला आणि ट्रेनिंग ते द्यायला. ट्रेन आता झाले नवीन त्यांचं येणारी त्यांना पुस्तकं पण जमलं. विकत घेतात. हो नवीन येणारी जी नवीन आवृत्त्या येतात नवीन पुस्तकं ती पण येते. हो. आता जवळजवळ तुमच्याकडे मासिक नियतकालिका बघितली ती जवळजवळ 3 लाख रुपये आपले दिवाळी अंकांसाठी लागतात वर्षाला. 3 लाख 3 लाख. पण एकेका अंकाची किंमत 450-500 अशी आहे. आता आवाज, मेनका, माहेर याच्या आपल्याला 10,000 प्रति लागतात. 10,000 पण सभासद तेवढे आहेत. नेतात सभासद. हो, सभासद वर्षभर देतो. आणि ना, वर्षभर देतो. वर्षभर. बरोबर. आणि वर्षभराची वर्गणी मासिकाची फक्त 100 रुपये. किती आता सभासद आहे? आपले जवळ 2,000 सभासद. ते नेहमीच नेणारे. कोविडच्या आधी 5,000 होते. कोविड नंतर संख्या घटून 300 पर्यंत आली होती. आणि माणसं पुस्तकासहित गायब. निघून गेली. बरोबर. बरं, अशी माणसं जी निघून गेली ती माणसं हयात आहेत की नाही हेही माहीत नाही. तर त्यांना चौकशी कशी करणार की बाबा तुम्ही पुस्तक का नाही परत केलं, काय हिंमत आपली? बरोबर. काही विचारलं नाही. तो विषय सोडून दिला चक्क. बरोबर. तर कितीतरी माणसं त्यातली. पण आता तुमच्या शेजारी शासकीय पण ग्रंथालय शासकीय ते असून सुद्धा तुमचं ग्रंथालय का चालतं? काय वैशिष्ट्य? वैशिष्ट्य म्हणजे आम्ही पुस्तक, आम्हाला बजेट नाही ना. आणि खाजगी मुख्य म्हणजे असल्याकारणाने आम्हाला नियम नाही हो जास्त. कुठला एकही नियम नाही. समजा तुम्ही 1 महिन्यानी द्या, 2 महिन्यानी द्या, त्याबद्दल लेट फी नाही. एक फी नाही. बरोबर. कारण आम्ही लायब्ररी काढण्याचा हेतू पैसे कमवणे हा नाही नव्हता. आहे. लोकांनी वाचावं, काय प्रबोधन व्हावं त्याचं. वाचन संस्कृती आता रुजावी. काय झालं, मुंबई परिसरामध्ये 8 वाजता माणूस घर सोडतो, रात्री 8ला येतो, तो कधी वाचणार? वाचन तर त्याला आपण असे नियम लावले 4 दिवसात आणि 8 दिवसात दे. तेवढं मला कटकटच नको येईल. म्हणून आमच्याकडे लेट फी नाही कुठली. बरोबर. आणि सुट्टीच्या दिवशी लायब्ररी चालू असेल तर माणसं येऊ शकतात. सुट्टीच्या दिवशी. हां, आता समजा आज भाऊबीज आहे, तर तुम्ही तुमच्या घरी पुस्तक घ्यायला जर लायब्ररीत आलात आणि ती मोडी असली तर तरच तुम्ही घ्याल. घ्याल. तुम्हाला सुट्टी आहे तेव्हा मी नक्की जर का नक्की. काहीतरी देऊ शकले तुम्हाला बरोबर. तर तुम्ही ते वापरू शकाल. पब्लिक हॉलिडेज जे असतात त्यावेळेला आमच्या लायब्ररीला चालू असतं. सगळं असतं. चालू असतं. फक्त सोमवारी विकली ऑफ कायद्याने तो द्यावा द्यावं लागतं. शॉप एस्टॅब्लिशमेंट ऍक्टच्या प्रमाणे. बरोबर. तोही पूर्वी रोटेशननी होता. होता. बरोबर. पण मग नंतर ते एकूणच व्यवस्थापनाच्या दृष्टीने गैरसोयीचं व्हायला लागलं. आणि मुख्य म्हणजे तो नाही असं गृहीत धरलं जायला लागलं. बरोबर.
तो कायद्याची कटकटच नको म्हणून सोमवार फिक्स केला. आज सर बघा सगळीकडे मी देखील एक शिक्षक असल्यामुळे सगळीकडे वाचन संस्कृती कमी होत चालली आहे. मुलं वाचत नाही, शिक्षक वाचत नाही, समाज वाचत नाही. असं असताना देखील एका वेड्यापायी किंवा निवृत्तीनंतर किंवा घर विकून तुम्ही हे उभं केलं, काय तुमच्या अपेक्षा आहे? पहिलं म्हणजे हे विधान तपासून घेतलं पाहिजे, शास्त्रीय नाही. याचं कारण असं, जर लोक वाचतच नसते तर दिवाळी अंकांची संख्या कमी झाली त्याच्याऐवजी वाढलेली आहे. आम्ही काय करतो, महाराष्ट्रातनं प्रत्येक दिवाळी अंक तो नागपूरला प्रकाशित होऊ द्या, पुण्याला प्रकाशित होऊ द्या, मुंबईला होऊ द्या, तो जर उपलब्ध झाला नाही तर मागवून आम्ही घेतो. त्याच्या पत्ते आमच्याकडे आहेत, त्याच्यावर त्याला मनी ऑर्डर किंवा गुगल पे तेव्हा स्वतः पुण्याला जाऊन घेऊन येतो. त्यामुळे संख्या आता 400 प्रकारचे दिवाळी अंक 400 प्रकारचे आणि संख्या 2000. म्हणजे काहींचे 10 प्रती, काहींचे 5 प्रती. 10 प्रती 10 प्रती. आता माहेर नेमका हे चालणारे आवाज आवाजाने हवेच आमच्याकडे असतात 30-40 प्रती असतात. आवाज आवाजाच्या सगळ्यांना आवाज लागतोच. दिवाळी अंक म्हटलं की आवाज हो. पाहिजे. अनुदानित ग्रंथालयातून एक प्रती घेताना मारामारी असते, ते तुम्ही खाजगी तरी ग्रंथालय आमची आता संख्या कमी झाली आहे, कारण खूप कमी. वाचकांची संख्या 5000वरून आम्ही खाली आलो ना. 2000 आताशी हळूहळू थोडी पुन्हा वाढायला लागली, पण कोविडचा जो फटका बसला तो खूप मोठा होता. बरोबर, सगळ्यांना नव्हतं. पण सर आता बघा, तुमचं वर्गणीतून म्हणतात तर वर्गणी आणि कर्मचाऱ्यांचे पगार, परत नवीन पुस्तकं खरेदी, परत मासिकांची खरेदी, याच्यात ते सगळं जुळतं का? हिशोब जुळवायचेच नाही. आणि हिशोब मुळात जुळवायला आपल्याला गेलात काय तुम्ही लागतं, की तुमच्या डोक्यामध्ये एक प्रकाश असा सारखा पडतो की आपण खड्ड्यात चाललो, आपण उतरलेला आहोत, आपलं हे बॅलन्स होत नाही. येणारी रक्कम आणि जाणारी रक्कम याचा मेळ नाही. मुळात होणार 2 वेळेचं अन्न आणि आमच्या गरजा औषध थोड्या आहेत. एवढेच खर्च आहे. कपडा लत्ताची काय आता आता एवढं आयुष्यभर पुरेल एवढे आधीचे घेतलेले कपडे ते व्यवस्थित पुरतील, नाही तर अगदी फाटले तर घेतले. राहायला घर पण आहे. दिवाळी आहे म्हणून कपडे घेतले, असला प्रकार आमच्याकडे कधीच नव्हता. ही पॅन्ट कमीत कमी 15 वर्ष वापरतो, कमीत कमी 15 वर्ष. त्यामुळे इतर काही खर्च नाही, दागदागिने करायची गरज नाही. मग लागतं काय? पुस्तकं लागतात. ते मात्र प्रकाशित झालेलं पुस्तक जर वाचनात आलं आणि आलं नाही माझ्याकडे तर असं वाटतं की अरे काहीतरी आपण कमावलं लागते, हे पुस्तक पाहिजे. पण मला स्वतःला विचारावं, एवढी सगळी पुस्तकं मी वाचलीत का? नाही. येस, माझ्या मला पाहिजे पुस्तक, माझ्या घरात ते पुस्तक पाहिजे. ते वाचू वेळ मिळेल तेव्हा काय. पण निदान चाललं तरी जातं. सगळे दागिने आता हे लिहावे नेटं ते मी तुम्हाला सुचवलं, ते काय मी अख्खं नाही वाचलं, पण मी काय आहे आणि ते कोणाला गरजेचं आहे इतकं तरी पाहिलंच ना. जसं बाईच्या अंगावर दागिने असतात, सगळे दागिने एकदम ती वापरत नाही. कधी कानातलं असेल, कधी गळ्यातलं असेल, तसे हे दागिने जसे आहेत हे सगळेचे सगळे वापरायचेच नसतात. जेव्हा गरज येईल की आपल्याला आणि संदर्भ, संदर्भाची मला व्याख्यानं द्यायला लावं लागतं, त्यावेळेला मग काही संदर्भ आम्हाला जमा करावे लागतात. तुम्ही अगदी महाराष्ट्राच्या सगळीकडे कोपऱ्यात जाऊन वाचन संस्कृती बडोद्याला सुद्धा जाऊन अभिजात मराठी भाषा ग्रंथालयांचं आणि कुठेही जाऊन आम्ही मानधन घेत नाही, प्रवास खर्च मानधन पण घेत नाही आणि प्रवास खर्च पण घेत नाही. एखाद्याने आपणहून दिला तो भाग वेगळा, पण आमची मागणी नसते. एवढे पैसे दिले तरच आम्ही, उलट वाहन खर्च आमच्यावरच पडतो बहुतांशी. ते आपण ती आपली इच्छा आहे ना. जसं बाबा आमच्यांनी जमीन एवढी महारोग्यांसाठी तेवढं काम केलं. अहो, इथलं काय आपण बरोबर घेऊन जाणार आहोत? आहे तेवढं आयुष्य मजेत जगावं. आपली मजा कशात आहे? पुस्तकात आहे, मग पुस्तकात घालवायचं. आता इतर सगळी ग्रंथालय आहेत, खाजगी म्हटलं तरी किंवा या ग्रंथालयापेक्षा तुमचं शासकीय ग्रंथालयामध्ये मर्यादा आहे खर्चाचा. बरोबर आहे. तुमचं कसं असतं, माझ्या माहितीप्रमाणे 100 रुपये त्यांनी दिले तर 50 रुपये त्यांना वेतनावर खर्च करावं लागतात. वेतन येतं. 25% त्यांना पुस्तकांवर खर्च आणि 25% इतर खर्च.
आपल्याला तसं तुम्ही खर्चाचा असं ताळमेळच नाही करू नाही. शकत. आमच्याकडे तो असं नाही करू हे शकत. पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि दुसरं असं समजा पुस्तकं ठेवली ती रचना बदलून अधिक पुस्तकं त्याच्यामध्ये जर आपल्याला बसवायची असतील तर पुन्हा रचना बदलायची म्हणजे सुताराला लोहाराला अमुकाला तमुकाला 12 बलुतेदार लागणार ना. आणि तुम्ही आत्ता एक म्हटला की तुमच्याकडे येणारे जे अंक असतात ते अंक तुम्ही रद्दीत टाकत नाही, बरोबर ना? हो, आपण जतन करू. जतन करून ठेवले. एखाद्या अभ्यासकाला जर एखादा जुना अंक पाहिजे असेल तर आणि येतात ना अभ्यासक. कुठून आता सुनील कुमार लवट्यांनी अरे जे आता कोल्हापूर. तीर्थांचं सगळं तयार केलं इथून कित्येक प्रकारे त्यांना मदत केली पुस्तकांची लेखांची. सुनील कुमार लवटे परवाच आमचे डॉक्टर म्हणून हे आहेत. रामदास भटकळांच्याकडून सुद्धा त्यांची पुस्तकं ज्या वेळेला त्यांना करायची असतात ती त्यांची त्यांच्याकडे नसतात पण ती इथे मिळतात. संदर्भासाठी त्यांचे जुने अंक अमुक तमुक असं जर हवं झालं तर त्यांना निश्चितपणे संदर्भ कुठे मिळणार तर ते बदलापूरला ग्रंथसंग्रहालयात मिळणार. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या लेखकांना हे माहीत झालं आता की इथे पुस्तकं आहेत, मासिक आहेत आणि ह्या मंडळीला देण्यात आनंद आहे. देण्यात आनंद आहे. शासकीय ग्रंथालयातून काय असतं? चित्रकार बहुलकर इकडे मिळाले त्यातनं त्यांना चित्रकलेच्या बाबतीतले त्यांचे जे संदर्भ आवश्यक होते काय शासकीय ग्रंथालयातून ती रद्दी झालेली 6 महिन्यानंतर किंवा वर्षानं ती विकावी लागते. कारण त्यांच्याकडे तो त्याला म्हणतात की रद्दीच म्हणतात, म्हणजे कितीही पैशाला जाऊ दे ती विकावी लागते. तुम्ही ते ग्रंथ पुस्तकं किंवा मासिकं तुम्ही साठवून ठेवता. खरंच मला इतका आनंद झाला तुम्हाला भेटून. लक्षात ठेवा आपण एक छोटीशी खेडेगावात जी ग्रंथ चळवळ चालवतो त्याला कुठेतरी आदर्श व्यक्ती आपली कुणीतरी भावंड आजूबाजूला आहेत याची आठवण मिळते याच्यातनं. आणि मग जेथे जातो तेथे माझी भावंडे आहेत हे वाक्य खरंय. तौलनिक अभ्यास करावा लागतो. म्हणजे TTP पूर्वी आता कसं आहे ऑफसेट प्रिंटिंग. ऑफसेट प्रिंटिंग 50 वर्षापूर्वी जर प्रिंटिंग दिलं तर ते खेळे जुळवून करायला शिळा येणाऱ्या पिढीला हे करणार कसं. ज्याला डोला मुद्रित असा शब्द आहे म्हणजे तो दगड कोरून बरोबर त्याच्यावर आता शिळा प्रेस म्हणत होते पहा. आता खाली गेल्यावर तुम्हाला मी एक पुस्तक दाखवतो. 1846 सालाचं पुस्तक. आता येणाऱ्या अभ्यासकाला हे आम्ही जर दाखवलं तर त्याला कळेल की प्रवास कसा झाला पुस्तकांचा. छपाई कशी व्हायला लागली दगडांवर कोरून किती दिवस लागले असतील कोरायला. काहीच नव्हते ना आजच्यासारखे. खेळ जुळारी वगैरे म्हणत असत ते खेळ बसवत असत ते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचनाच्या वेळापायी आपलं अख्खं घर राजगृह केलं. राजगुरू तुम्ही देखील आपल्या क्षमतेने दोन्ही सेवानिवृत्त शिक्षक म्हणजे स्वच्छानिवृत्ती घेऊन पुस्तकाकडे तुम्ही वळलात आणि त्यांचा संग्रह करून लोकांना कसं या आपल्याकडे असलेलं ज्ञान देता येईल हे प्रयत्न करा. सर मला खरंच मनापासून खूप खूप मी धन्य झालो आणि सगळी ग्रंथबद्दल करून तुम्हाला दोघांनाही एक सांगायचं राहिलं. लायब्ररी काढायची ठरवली पण लायब्ररीतलं सायन्स आम्हाला माहिती नाही. त्याच्या वगैरे झालं नाही. मग आम्ही 100 ग्रंथालय बघितली. बरोबर. समजा राजापूरचं ग्रंथालय तिथे काय वैशिष्ट्य आहे. समजा पुण्यातलं ग्रंथालय तिथे काय वैशिष्ट्य आहे, काय त्यांची रचना आहे, कशा पद्धतीने केलेलं आहे, त्याला काय काय लागतं याचा अभ्यास आधी करावा लागला मला. कारण पुस्तकं कुठे मिळतात हेच माहिती नव्हतं. आणि नंतर आमची स्वतःची सिस्टीम वेगळ्या पद्धतीने त्याच्या पद्धत नाविन्यता काय ते पाहिलं तरी आमच्याकडे ती पद्धत नाहीये. वर्गीकरणाची सुद्धा ती जी बघितली मी. आता नंबरिंग वगैरे आहे ना तुमच्याकडे सगळं बघितलं मी ग्रंथालयाचं. आणि सगळं आकारविल्हे आहे. कॉम्प्युटरमुळे आता वर्गीकरण करण्याची गरजच नाही. वर्गीकरण पूर्वी का करावं लागायचं, सापडायला पुस्तक सापडेल. आता कॉम्प्युटरमध्ये क टाकला तर क ने सुरू होणारी 100 पुस्तकांची यादी आणि नंबर जर त्याला असला तर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तुम्हाला पुस्तक मनापासून दोन्ही व्यक्तींचे. हो असं नको म्हणायला. आपण एकाच मार्गावरचे प्रवासी.